तर पुण्यातील 100 पैकी 100 गुण मिळालेल्या विद्यार्थिनींशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी. पाहूयात. 100 पैकी 100 गुण मिळालेली एक विद्यार्थिनी आपल्या सोबत आहे. तिचं नाव ओजस्वी आहे. काय सांगशील, किती गुण तुला मिळाले? सगळ्याच विषयामध्ये 100 पैकी 100 आहेत का? नाही, मला विषयवार सांगू का? मला विज्ञानामध्ये 99 आहेत, समाजशास्त्रामध्ये 99 आहेत, मराठीला 93 आहेत, इंग्रजीला 91 आहेत, संस्कृतला 99 आहेत आणि गणिताला 100 आहे. कुठला विषय अवघड वाटत होता तुला? अवघड तसं कुठलाच नव्हता गेला, सगळे छान होते पेपर. म्हणजे अपेक्षा तर होती 100% आणि त्याप्रमाणे मिळाले. अच्छा, तुला मार्क पडल्यानंतर कसं वाटलं तुला? म्हणजे तू कुणाला आधी सांगितलंस की मला 100 गुण मिळाले? आम्ही खरं तर देवासमोर जाऊनच बघितला, म्हणजे रिझल्ट. आम्ही एकत्रच होतो त्यावेळे. पहिला असं काही नाही, आजी बरोबर होती त्यावेळे. मस्त वाटलं खूप. कसा अभ्यास केलास तू? महत्त्वाचं हे होतं की शाळेत शिक्षक जे सांगतील ते नोट करून घेणं व्यवस्थित आणि त्यानुसार अभ्यास करणं महत्त्वाचं होतं सगळ्यात जास्ती. आणि त्याचबरोबर मग घरी जो सेल्फ स्टडी असेल तो. आणि त्यात मला अजून असं महत्त्वाचं वाटतं की अभ्यास करायचा आहे फक्त म्हणून बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज सोडून द्याव्यात, तर असं नाही आहे. म्हणजे जानेवारीपर्यंत मी सुद्धा वक्तृत्व स्पर्धा वगैरे सगळ्या व्यवस्थित केल्या. माझे कथ्थकचे क्लास, हार्मोनियमचे क्लास वगैरे चालू ठेवले. म्हणजे त्याने अभ्यासाला एक वेगळा उत्साह मिळत असतो. तुझ्यासारखा इतरांनी कसा अभ्यास केला पाहिजे? अभ्यासाची पद्धत सांगायची तर असं, म्हणजे मी म्हटलं तसं शिक्षक काय सांगतात हे ऐकणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण निम्म्याहून जास्ती अभ्यास हा आपल्या वर्गातच होत असतो. आणि बाकीचा जो सेल्फ स्टडी आहे त्याला दिवसातला आपला एक ठराविक वेळ असावा ठेवलेला, म्हणजे 2 ते 3 तास असतील तर तेवढा वेळ. पण मग तो पूर्ण अभ्यासाला देणं गरजेचं आहे. त्यावेळेला बाकीच्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, तर व्यवस्थित अभ्यास होतो आणि मिळून जातात गुण. पुढचा काय विषय नव्हता? मी सायन्स घ्यायचं ठरवलं आहे आणि मला रिसर्च फील्डमध्ये जाण्याची इच्छा आहे. मॅडम, सलग 3 वर्ष झालं तुमचे विद्यार्थी 100 पैकी 100 गुण मिळवतात. कसं वाटतं तुम्हाला? खूप आनंद झाला आहे मला आज. माझ्या कारकिर्दीमधला 3रा हा रिझल्ट आहे आणि सलग 3 वर्ष आमचे विद्यार्थी 100% गुण प्राप्त करून पहिले आलेले आहेत. त्यामुळे मला माझ्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा दोघांचाही खूप अभिमान वाटतो आहे. तिच्या यशामध्ये तिच्याबरोबरच माझ्या शिक्षकांचा आणि आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे. काय सांगताल, आनंदाचे अश्रू तुम्हाला पाहिलं? खूप आनंद झाला आहे. शब्दात व्यक्त नाही करू शकत, इतकंच बोलू शकेन आता. व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळे सह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे.